हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. यावेळेस मागच्या वेळेस जो मी व्हिडिओ बनवलेला रिगार्डिंग सिडको रिक्रुटमेंट, हा व्हिडिओ त्यालाच लागून आहे. सो सिडकोची ज्या 4 पोस्टसाठी वेकेन्सीज निघाल्या आहेत, असोसिएट प्लॅनर, डेप्युटी प्लॅनर, ज्युनियर प्लॅनर आणि फील्ड आर्किटेक्ट. ठीक आहे, फील्ड ऑफिसर दॅट इज आर्किटेक्ट. सो फॉर्म भरण्याचं आजपासनं फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. सो काही डिटेल्स जे मला ऍड ऑन करायचे आहेत ते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल की हु इज इलिजिबल, कोण इलिजिबल नाहीये. आणि जेव्हा डेप्युटी प्लॅनर किंवा असोसिएट प्लॅनर किंवा ज्युनियर प्लॅनर साठी तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला एमई किंवा एमटेक सुद्धा कोणत्या गोष्टीत हव्या. राईट. सो विल स्टार्ट विथ द लेक्चर्स. आणि अजूनही जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, टेलिग्रामवर फॉलो करा आणि इंस्टाग्रामला फॉलो. सो आजपासनं म्हणजे 8 फरवरीपासनं फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे आणि ती 8 मार्च पर्यंत आहे. खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तिथे जाऊन न्यू रजिस्ट्रेशन करा, डिटेल्स फिलअप करा. खूप इझिली तुम्ही म्हणजे सेल्फ एक्सप्लेनेटरी गोष्टी आहेत, त्याच्यात तुम्ही सगळ्या गोष्टी फिलअप केल्यानंतर तुम्ही डिरेक्टली मेन पेजवर याल की कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. एक एक करून सगळ्या पोस्ट बघू. असोसिएट प्लॅनर, डेप्युटी प्लॅनर आणि ज्युनियर प्लॅनरच्या. सगळ्यात पहिले ज्युनियर प्लॅनर. सो ज्युनियर प्लॅनरला जेव्हा तुम्ही डिटेल्स मध्ये जाता म्हणजे बेसिक इन्फो आणि फोटो साईन हे सगळं झाल्यानंतर डिटेल्स मध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल ज्युनियर प्लॅनर जर का क्लिक केलेला आहे तर इथे बॅचलर्स डिग्री आहे, हा जो कॉलम आहे याच्यात ड्रॉपडाऊन मध्ये फक्त आणि फक्त प्लॅन घेत आहे. सो इट इज नाउ क्लिअर दॅट ओनली बी प्लॅन स्टुडंट्स कॅन अप्लाय फॉर द ज्युनियर प्लॅनर. सो इथे कन्फर्म आहे की ज्युनियर प्लॅनरच्या पोस्टसाठी फक्त बी प्लॅन वाले लोक अप्लाय करू शकतात, बी प्लॅन वाले स्टुडंट्स अप्लाय करू शकतात. सो दिस इज व्हेरी नाईस अपॉर्च्युनिटी फॉर द बी प्लॅन स्टुडंट्स की त्यांनी या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट असोसिएट प्लॅनर. सो यू कॅन बी अ सिव्हिल इंजिनियर, यू कॅन बी आर्किटेक्ट, यू कॅन बी अ बी प्लॅन. बट विथ दॅट इट इज कंपल्सरी दॅट यू शुड हॅव अँड मास्टर्स डिग्री. पण ते पण खाली ड्रॉपडाऊन मध्ये लिहिलेलं आहे की टाउन प्लॅनिंग, रिजनल प्लॅनिंग, सिटी प्लॅनिंग, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग म्हणजे जे सीओईपी मध्ये आहे, अर्बन प्लॅनिंग जे एनआयटीज मध्ये आहे, एन्व्हायरमेंटल हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्या म्हणजे एसपीएस मध्ये आहे. सो ऑल ऑफ देम कॅन अप्लाय. म्हणजे काय की डेप्युटी आणि असोसिएट प्लॅनरसाठी यू मस्ट बी म्हणजे तुम्ही प्लॅनर, सिव्हिल इंजिनियर म्हणजे बी प्लॅन, सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असू शकता. बट विथ दॅट यू शुड हॅव अँड मास्टर्स डिग्री इन स्पेसिफिकली टाउन प्लॅनिंग, रिजनल प्लॅनिंग, सिटी प्लॅनिंग, हाऊसिंग या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं मास्टर्स डिग्री कंपल्सरी आहे. सो अशा प्रकारे नाव इट इज क्लिअर दॅट ओनली द प्लॅनर्स कॅन अप्लाय. डेप्युटी प्लॅनर साठी येस, सिव्हिल किंवा आर्किटेक्ट चालतील, बट विथ दॅट द मास्टर्स डिग्री शुड बी देअर इन द प्लॅनिंग ओनली. राईट. आणि आर्किटेक्टच्या ह्याच्यात सेम बॅचलर्स डिग्रीमध्ये आर्किटेक्चर लिहून येत आहे. सो अशा प्रकारे फर्स्ट 3 पोस्टसाठी तुम्ही म्हणजे सिव्हिल इंजिनियर विथ प्लॅनिंग डिग्री किंवा बी प्लॅन असं असणं कंपल्सरी आहे. इथे जेव्हा तुम्ही आर्किटेक्चरच्या पोस्टला अप्लाय करता येते तेव्हा बॅचलर्स डिग्री आर्किटेक्चर हवे. सो अशा प्रकारे डिटेलमध्ये 4 पोस्ट बद्दल मी तुम्हाला सांगितलं. सेम आपण मागच्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलं होतं की इंग्लिश, अवेअरनेस, रिझनिंग आणि सब्जेक्ट नॉलेज हे सगळं हवंय. फर्स्ट 3 पोस्टसाठी जो आपल्याला एक्सपेक्टेड सिलेबस असू शकतो म्हणजे बघा, एटीपीचा आणि सिडकोचा सिलेबस मोस्ट प्रोबेबली थोडाफार सिमिलर आहे, पण याला एक लेवल असेल बिकॉज ओनली द प्लॅनर्स आर म्हणजे प्लॅनर्स अलाउड आहे म्हणून. सो जर का तुम्ही बघाल की सेंट्रल प्लेस थेरी हेक्झागोनल जी आहे ती सेंट्रल प्लेस थेरी, त्याच्यानंतर देर आर द व्हेरियस अथॉरिटीज MMRDA, PMRDA, सिडको, MSRDC, MADC या सगळ्यांचं वर्किंग कसं होतं, कोणत्या ऍक्टच्या अंडर ते वर्किंग होतं, त्यांचे प्रोजेक्ट्स कसे असतात, सेम अर्बनायझेशन जे गव्हर्नमेंटचे अर्बनायझेशन स्कीम्स आहेत त्या सध्या कोणत्या कोणत्या आहेत.
सोबत सोबत फुल MRTP म्हणजे रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम्स, कारण की सिडको सुद्धा या रिजन मध्ये खूप काम करते. सो RP, DP आणि TP स्कीम डिटेलमध्ये विथ द सेक्शन्स. त्याच्यानंतर GIS बेस डेव्हलपमेंट प्लॅन्स, टाउन प्लॅनिंग स्कीम्स डिटेलमध्ये, लोकल एरिया प्लॅन जे UDCPR मध्ये प्रोव्हिजन आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये काही केस स्टडीज आहेत लोकल एरिया प्लॅन्सच्या. त्या UDCPR सोबत सोबत सिटी स्पेसिफिक रेग्युलेशन्स फॉर द सिडकोसाठी SRA, अर्बन रिन्युअल, या या गोष्टीत सिडको ही संस्था काम करते, म्हणून हे पण डिटेल्स एक्सपेक्टेड आहे सिलेबसमध्ये. डेव्हलपमेंट चार्जेस, इम्प्लिमेंटेशन मॉडेल म्हणजे PPP मॉडेल्स, बॉट, BOOT, BOLT, या सगळ्या मॉडेल्स कसे रन होतात, कोणत्या कोणत्या टाइप्स असतात, कोणते कधी वापरल्या जातात, या सगळ्या गोष्टी. आणि सोबत सोबत तुम्हाला सगळ्या ट्रान्सपोर्टेशन एन्व्हायरमेंट लॉज, जे लॉज आपल्याला म्हणजे नेहमी कामात पडतात, जसं लँड रेव्हेन्यू प्रोटेक्शन, 73rd, 74 अमेंडमेंट्स, या सगळ्या गोष्टी. अँड द लास्टली विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इज डेव्हलपमेंट मॉडेल आणि लँड ऍक्विजिशन मॉडेल इन द सिडको. बघा, हा शेवटचे जे पॉइंट्स आहेत, जिथे एक्सपेक्टेड सिलेबस मध्ये हे जे शेवटचे पॉइंट्स आहेत, की MIDC म्हाडा ऍक्ट मध्ये कशा प्रकारे लँड ऍक्विजिशन केलं जातं, सिडको मध्ये कशा प्रकारे लँड ऍक्विजिशन केलं जातं, आणि व्हॉट आर द डिफरंट डेव्हलपमेंट मॉडेल्स, म्हणजे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी कोणत्या कोणत्या आहेत, DDA मध्ये कोणत्या प्रकारे डेव्हलपमेंट मॉडेल्स केल्या जातं, नवीन नवीन जे न्यू टाउन्स फॉर्म झालेले आहेत, गुरगाव, नया रायपूर, न्यू कलकत्ता, यांचं पॅटर्न कसं आहे, त्यांचं मास्टर प्लॅन कसे आहेत. सो आता तुम्हाला कळलं असेल, एक बेसिक आयडिया आली असेल की कशा प्रकारे आपण म्हणजे सिडकोचा अभ्यास सुरू करू शकतो. सो सगळ्या प्लॅनर्सला आणि आर्किटेक्ट लोकांना मी असं सांगेल की सिडको ही एक्झाम खूप लवकर घेते. सो असं कन्सिडर करा, मोस्ट प्रोबेबली म्हणजे मार्च पर्यंत तर एक्झाम फॉर्म फिलिंग डेटच आहे. सो एप्रिल एंड किंवा मे 1st वीक पर्यंत ही एक्झाम होण्याची शक्यता. सो फॉर दॅट वी हॅव लॉन्च्ड अँड ऑनलाईन फुल्ली रेकॉर्डेड कोर्स, ज्याच्यात तुम्हाला सगळे टेक्निकल सिलेबस हा फुल्ली रेकॉर्डेड असेल, हार्ड कॉपी नोट्स मिळेल, टेस्ट सिरीज ही टेक्निकल प्लस नॉन टेक या दोघांची टेस्ट सिरीज असेल, आणि फुल मॉक टेस्ट असेल. सो अशा प्रकारे टोटल हा कोर्स डिझाईन झालेला आहे. सो बेसिकली यू आर अ प्लॅनर, यू आर अ आर्किटेक्ट, हेन्स एक लेवल असेल सगळ्या म्हणजे पेपरमध्ये, किंवा थोड्या मॉडेल्स, डेव्हलपमेंट मॉडेल्स जे ज्याच्यावर खूप जास्त भर असू शकतो पेपरवर, अशा प्रकारे सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो एज्युफेस्ट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, त्याच्यावर तुम्हाला हे कोर्स मिळेल. त्याच्यातच सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स असेल, हार्ड कॉपी नोट्स मिळेल, आणि टेस्ट सिरीज पण त्याच्यातच होईल विथ अ मॉक टेस्ट. थँक्यू.